तिजा विद्यामंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका माननीय सौ निर्मला सदस्य आणि आपल्या शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष माननीय बोडके विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीचा निरोप समारंभ म्हणजेच मी तर म्हणते की निरोप समारंभापेक्षा त्याला आशीर्वाद समारंभ किंवा सदिच्छा समारंभ, शुभेच्छा समारंभ म्हटलं म्हणजे मनात एक प्रकारची भीती असते. एका डोळ्यामध्ये अश्रू असतात, म्हणजे एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, अशी अवस्था विद्यार्थ्यांची असते. त्यावेळी 5वीला मुलांना निबंध लिहायला सांगतात. त्यांच्याशी जवळचे संपर्काचं कार्य जणू काही शिक्षकांची ही किमया असते की तुमच्यावर अनेक प्रकारचे संस्कार करतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे घडवण्याचा प्रयत्न हे शिक्षक करत असतात. शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर, आपल्या शाळेतले विद्यार्थी हे साधारण परिस्थिती, त्यांच्याकडे क्लासला भरण्यासाठी फीस पण नसते, परंतु आपली शाळा अशी आहे की सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा विचार करते आणि प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना जून पासून जादा तास घेतात. 11 वाजता दररोज जादा तास घेणं, आठवड्याला परीक्षा घेणं, वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजावून सांगतात, तुमच्यावर प्रेमाने तुमच्या पाठीवर हात फिरवतात. जर आपल्यावर काही चुका घडल्या तर चुकांवर सुद्धा सुधारणा करून त्याचं घालतात. म्हणजे अशा प्रकारे शिक्षकांची जी भूमिका आहे ही अत्यंत प्रेमळ आणि जिव्हाळ्याची असते, आपुलकीची असते. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक हा असा प्राणी आहे की जो चंदनासारखा दिसतो, दिव्यासारखा जळतो आणि विकास कसा साधता येईल, आपल्या शाळेचे विद्यार्थी कसे पुढे जातील हाच विचार तो सदैव करत असतो. म्हणजे एक प्रकारे लोखंडाचं सोन्यात रूपांतर करण्यासाठी जो परीस जे कार्य करतो ते परीसाचं काम हे शिक्षक करीत असतात आणि आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात आणि विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न ते करीत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जरी आज निरोप समारंभ आहे, त्या विद्यार्थिनी रडायला लागल्या. साहजिक आहे की आपल्याला सगळ्या अडचणी समजून सांगितल्या आणि ते शिक्षक आता आपण सोडून जाऊ. प्रवास आहे तुमच्या शाळेचा, हा आनंदाचा प्रवास आहे, आनंदाचा पर्व आहे आणि हे पर्व आता संपणार आहे. आता तुम्ही पुढच्या नवीन जीवनाला सुरुवात करणार आहे. 10वीची परीक्षा म्हणजे शाळेत इतकं समजून नाही घेत कॉलेजला. शाळेत आणि कॉलेजमध्ये हाच फरक असतो. आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो, लेक्चर देतात आणि आपण त्याच्या नोट्स काढायच्या असतो. कॉलेजमध्ये, शाळेत कसं तसं नसतं. तर शिक्षक प्रत्येक गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला समजली किंवा नाही त्याची सुद्धा खात्री करून घेत असतो. परंतु कॉलेजमध्ये मात्र असं नसतं. संघर्ष आपल्याला करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उलट आता या संघर्षमय जीवनाला सुरुवात करणार आहे. आपल्याला काही गोष्टींची निवड करणार. तर कोणी विद्यार्थ्यांची जशी आवड असेल तसं निवड करणार. कोणी सायन्सला जाईल, कोणी आर्ट्सला जाईल, कोणी कॉमर्सला जाईल, कोणी ITIला जाईल आणि प्रत्येक विद्यार्थी हा जात राहील आणि आपलं कर्तृत्व हे सिद्ध करेल की नाही आम्ही काहीतरी करून दाखवलं. कर्तृत्व जर माणसाला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं, करावंच लागतं. जर आपल्याला कर्तृत्व आणि मोठं मन जर करायचं असेल तर त्यासाठी मोठा माणूस बनावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप मोठे व्हा आयुष्यात, कारण आजपर्यंत आमच्या कारकिर्दीत पण काही फॉरेनला आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, सरांनी आत्ताच सांगितलं, मोठमोठे बिल्डर आहेत. आतापर्यंत काही वेळा जे माजी विद्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असतील कार्यक्रमांना की मोठ्या मोठ्या पदांवर सुद्धा याच्या पुढे कोणी पोलीस होईल, कोणी PSI होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी बिल्डर होईल,
कोणी चांगल्या प्रकारचा एखादा कर्तृत्व, झाड हे उंच उंच वाढत जातं, बरोबर आहे, पण त्याची मुळं कुठे असतात? जमिनीत असतात. आणि ती मुळं काय काम करतात? तर त्या झाडाला अन्न. तसंच तुमच्या बाबतीत आहे की तुम्ही कितीही उंच पदावर गेलात तरी तुमची जी मुळं आहेत ही शाळेतच खतपाणी मिळालेलं आहे, अन्नपाणी मिळालेलं आहे, आणि म्हणून तुम्ही उंच पदावर पोहोचणार. कधीही विसरू नका. जरी हा सहवास तुम्हाला संपणारा असेल तरी, जरी हा तुमचा शाळेचा सहवास, ही शाळेची वाट ही आता संपणारी आहे, काही संबंध सुटत नाही. सहवास संपला तरी संबंध सुटत नाही, आणि निरोप दिला म्हणून नातं तुटत नाही. समजून सांगतील शिक्षक, समजून सांगू शकतात.